खूप गरिबी आहे, मार्गच दिसत नाही, काय करावं महाराज, इतका वाईट प्रसंग चालू आहे आमच्यावर, आम्ही एवढा प्रयत्न करतोय, खूप पैसे कमवतोय, पण आम्हाला जीवनामध्ये इतक्या अडचणी आहेत की आम्हाला पुढे कसं जावं मार्ग दिसत नाही. त्यावेळी एक सुंदर उपाय करा. 6 दिव्यांचा उपाय फार महत्त्वाचा आहे. काय करायचं, 6 दिवे घ्यायचे आणि 6 दिवे घेऊन त्या ठिकाणी कणकेचे 6 दिवे तयार करायचे आणि 6 दिवे तयार केल्यानंतर ते दिवे घेऊन त्याच्यामध्ये एक दिवा किंचितसा मोठा करायचा, महादेवाच्या मंदिरात जायचं. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर त्या 6 दिव्यांमधून 5 दिवे त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीच्या समोर त्या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि ठेवल्यानंतर त्या दिव्यांच्या जवळ त्या ठिकाणी मापू एक एक काडी तीळ त्या ठिकाणी 5-6 दिव्यांवर ठेवायची आहे. काडी तीळ आणि चंदनाचा बोट त्या दिव्यांना त्या ठिकाणी लाल चंदनाचा बोट लावायचा आहे. 5 दिवे तिकडे जाळायचे आहेत. तिथून एक दिवा जो मोठा बनवलाय थोडा तो घ्यायचा आहे, घरी आणायचा आहे आणि घराचा उंबरठा आहे ना, तो उंबरठ्यावर तो दिवा लावायचा आहे आणि दिवा लावून 7 वेळेस नमस्कार करून श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणायचं आहे. तुमच्या जीवनातला कितीही कठीण समस्या असेल तर त्या समस्येतून तुम्हाला भोलेनाथ प्रकाश दाखवल्याशिवाय येणार नाही आणि तुम्हाला रस्ता मोकळा झाल्याशिवाय येणार नाही. एवढी कृपा माझ्या बोलण्याची आहे.